नमस्कार मित्रांनो, आरती पवार यांच्यासोबत घडलेली सत्य घटनेवर आधारित कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आरती पवार ही अत्यंत धक्कादायक सत्य घटनेवर आधारित कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आरती पवार ही एका सामान्य कुटुंबातील जन्मलेली आणि साध्या जीवनशैलीत वाढलेली आरती जीवनात असलेल्या अनेक संघर्षांचा सामना करत होती. परंतु जसे-जसे तिचं आयुष्य पुढे जात होतं, तिच्या आयुष्यात कथेतील वळण वेगवेगळी तसेच अनपेक्षित आणि धक्कादायक प्रकार तिच्या आयुष्यात घडतात. तिचा प्रवास एका साध्या मुलीपासून तर एक अपराधी बनण्याच्या प्रक्रियेकडे कसा गेला, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आरती पवार यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला होता. तिचे आई-वडील पवार कुटुंबातील परंपरागत आणि मेहनती लोक होते. तिचे वडील एका सरकारी कार्यालयात लहान नोकरी करत होते, तर आई घरगुती कामे करत होती. कुटुंबाची परिस्थिती सामान्य होती, पण आरती आणि तिच्या भावाच्या शिक्षणावर त्यांचे लक्ष होते. ती एक अत्यंत हुशार आणि शिक्षणात चांगली विद्यार्थिनी होती. तिचे शालेय जीवन सुरळीतपणे चालले होते. तिच्या आयुष्यात एक सामान्य परंतु आनंदी काळ चालला होता. आरतीचे स्वप्न हे साधं होतं. तिला एक चांगली शिक्षिका व्हायचे होते. त्यामुळेच ती खूप मेहनत घेत होती आणि तिचे सर्व लक्ष आपल्या भविष्यावर केंद्रित होते. तिच्या आयुष्यात एका अत्यंत सुसंगत आणि साध्या जीवनाच्या दिशेने सर्व काही होते, परंतु काही गोष्टींमध्ये बदल होण्यास वेळ लागला नाही. आरती जेव्हा कॉलेजला गेली, तेव्हा तिच्या जीवनात एक मोठा बदल घडला. कॉलेजच्या वयात तिची भेट एका आकर्षक आणि स्मार्ट तरुणाशी झाली, ज्याचं नाव होतं शशांक. शशांक एक आकर्षक व्यक्तिमत्वाचा, चालाक आणि थोडा कुटील पण प्रभावशाली माणूस होता. त्याच्या शरीराची भाषा आणि बोलणं आरतीला आकर्षित करत होतं. शशांक कॉलेजमधून एक स्वतंत्र व्यवसाय सुरू करत होता आणि त्याच्या कामाच्या नजरेत एक यशस्वी आणि स्थिर भविष्य होते. लवकरच आरती आणि शशांक यांच्यात एक संबंध सुरू झाला, परंतु शशांकचा व्यवसाय फक्त प्रामाणिक नाही होता. त्याच्या व्यवसायाचे स्वरूप जरा अंधाराच्या दिशेने वळत होते. शशांक एक खतरनाक गुन्हेगार आणि माफियाच्या नेटवर्कमध्ये सामील झाला होता. त्याच्या असंख्य अवैध व्यवहारांमध्ये आरती अनवधानाने सहभागी झाली. आरतीच्या नजरेत तिचे प्रेम शशांकवर इतके गडद होते की तिला या सर्व गुन्ह्यांचे परिणाम लक्षात आले नाहीत. आरती शशांकच्या प्रभावाखाली जाऊन आपले नैतिकचे मूल्य गमावू लागली. शशांकने तिला पैसे मिळवण्यासाठी अनेक अवैध मार्ग दाखवले. तिने सुरुवातीला शशांकच्या सांगण्यानुसार काही छोट्या-मोठ्या गोष्टी केल्या, ज्यामुळे तिला चांगला नफा मिळाला. ती शशांकच्या इशाऱ्यावर अनेक अपराधांमध्ये सहभागी होऊ लागली. यामध्ये ड्रग्जच्या तस्करीपासून ते फसवणुकीच्या कृत्यापर्यंत सर्व काही समाविष्ट होतं. आरती त्याच्या चक्रात अधिक अडकली होती आणि तिने तिच्या व्यवसायाच्या कामासाठी अनेक जणांना फसवले. तिच्या आयुष्यात जिथे एक समय शिक्षिका होण्याचे स्वप्न होते, तिथे आता ती गुन्हेगारी जगात अडकलेली एक अंश झाली होती. शशांक तिच्यावर अत्यधिक दबाव आणत होता. तिच्या मनावर त्याचा प्रभाव जास्त होऊ लागला. आरती त्याच्या प्रेमापासून जास्त प्रभावित होऊन बऱ्याच वेळी तिच्या कुटुंबियांच्या आणि मित्रांच्या चेतावणीला नजरअंदाज करत राहिली. तत्पूर्वी पोलीस विभागाने शशांक आणि त्याच्या गटांवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले होते आणि त्यांना समजले की आरती शिंदे हा गुन्ह्यांचा एक महत्त्वाचा घटक आहे. पोलिसांनी त्यांच्या शोधात तिचं आणि शशांकचं नेटवर्क खूपच घट्ट जाळवलं आणि एक करून पुरावे गोळा केले. काही महिन्यानंतर पोलिसांनी शशांक आणि आरती यांना गुन्ह्यांसाठी अटक झाली. शशांकला ज्या अवैध नेटवर्कमध्ये गुंतवले होते, त्यातले असंख्य गुन्हे आणि योजनांमध्ये आरतीचा सक्रिय सहभाग सिद्ध झाला. तिला आपल्या कृत्यांची गोडी लागलेली होती, परंतु एक दिवस तिच्या या अंधाराच्या मार्गाने तिला पोलिसांच्या ताब्यात जावे लागले. तिचे कुटुंब शॉक झाले होते, कारण त्यांना या सर्व घटनांची कल्पनाही नव्हती. आरती पवारला आपल्या आयुष्यातील मोठ्या चुकांची जाणीव झाली. ती एक साधी मुलगी होती, जी जीवनात चांगले करण्याचा प्रयत्न करत होती, पण प्रेम आणि पैशाच्या लालसेने तिला एक अशुद्ध मार्गावर नेलं. पोलिसांच्या चौकशीदरम्यान तिने शशांक आणि त्या गुन्हेगारी नेटवर्कमध्ये आपल्या सहभागाची कबुली दिली. तिने सांगितले की शशांकच्या प्रेमास अंध होऊन ती या सर्व कृत्यामध्ये सहभागी झाली होती. आरतीच्या कबुलीनंतर शशांक आणि त्याच्या सहकाऱ्याला त्यांच्यावर जास्तीत जास्त गुन्हे दाखल करण्यात आले होते. आरती पवारला न्यायालयात आपली शिक्षा भोगावी लागली आणि ती सर्व खोट्या मार्गापासून एक कठोर धडा शिकली. तिच्या कुटुंबाने तिची माफी दिली, पण तेही दुःखद होते. तर मित्रांनो, ही होती आरती पवार यांच्यासोबत सत्य घटनेवर आयुष्यातील घडलेली एक कथा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.